मॉर्निंग एव्हरीवन. चला, आज आपण बनवत आहोत अंड्याची भाजी. तर त्याकरता आपण 4 अंडे घेतलेली आहे आणि बॉईल करायला मांडलेली आहे. अंडे बॉईल झालेले आहे, याला आपण शिलून घेऊया. असं आपण शिलून घेतो अंड्याला. आणि हे बघा आपले शिलून झालेले. आपण घेतलेला आहे 1 टमाटर, 1 कांदा, थोडासा सांबार आणि पालक. आता या सगळ्यांना आपण ग्राइंड करून घेऊया. आणखी मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे अंडा मसाला, तिखट, हळद, मीठ आणि 1 तेजपत्ता टाकून घेतलेला आहे. आता मिक्सर चालू करूया. रेडी झालेला आहे. चला, आपण कढई मांडून घेतलेली. आता यामध्ये टाकू आपण तेल. आता आपलं छान तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकू 1 तेजपत्ता. यामध्ये आपण थोडीशी हळद, थोडंसं मीठ, थोडंसं तिखट टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आपण अंड्याला करू फ्राय. आता अंडे आपण असे टाकून घेतलेले आहे. याला छान असं फ्राय करूया, रेड होतपर्यंत. अंडे फ्राय झालेले आहे. आता त्याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. आपण जे ग्राइंड केलेलं होतं ना ते टाकूया. छान असं आपण याला आता फिरून घेऊया. तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण टाकूया लसूण अद्रकची चटणी. आता आपण टाकून घेतलेली. आता याला छान चम्मच देऊन फिरूया. याला पण छान शिजू देऊया तेल सुटतपर्यंत. छान असं तेल सुटलेलं आहे. आता हे सगळे मसाले आपण टाकूया याच्यामध्ये. आणि याला 1 चम्मच देऊन देऊ. आपला मसाला जळला नाही पाहिजे म्हणून यामध्ये सोडू आपण थोडंसं पाणी. आणि याला पण हलवून घेऊया. छान असा सुगंध येत आहे भाजीला आणि तर्री पण सुटलेली आहे. आपले अंडे चम्मच देऊ. छान असं याला काही वेळ 5 मिनिटं होऊ देऊ. आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही लागते त्यामध्ये थोडंसं पाणी सोडून देऊ. छान आपण चम्मच देतो. आता रेडी झालेली आहे. तर तुम्हाला माझी अंड्याची भाजी अगर आवडली असेल तर शेअर करा, फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू.